हाय, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय ब्लॉग. आज समर्थ पाहिलं का? मी गार्डनमध्ये काम करत होते, तर माझं कामाचं घेऊन इकडं खेळत बसला होता. हे मध्ये-मध्ये खूप करतात आणि पालकाचं बी म्हणल्यावर पालकांचं बी म्हणजे पालकांचं बी पण असतं का म्हणे. मग त्याला वाटलं की हां, शाळेत जे आपण पालक बोलतो तो बोलत होता तो. पण हे पालकाचं बिया मी त्याला घरातून आण म्हणत होते. तो म्हणे पालक बिया असं म्हणायचं, तर पालकांच्या बिया असतात का असं बोलत होता. हे मी बेड बनवला आहे, तोच खोऱ्यातीने घेऊन तिकडे गेला आहे. हा बेड मी अशासाठी बनवला आहे की मी यूट्यूबला पाहिलं होतं की हे असं चौकोनी बनवलं ना की बाहेर असं म्हणजे हे जात नाहीत, बाहेरल्या बाजूला पण खत वगैरे टाकलं का वाहून पावसाने जात नाही. आता माझं तर खत टाकलेलं सगळं वाहून रोडला वाहून जातं, कारण बाहेर रोड असतो. त्यामुळे आपण दारात ज्यावेळी आपण भाजीपाला लावतो ना, तर असं फडच्यांचं कडेने लावून घ्यायचं. आणि माझ्यापाशी एक्स्ट्रा फडच्या असल्यामुळे मी भरपूर फडच्या वापरू शकते आणि हे असं बेड बनवू शकले. आणि ह्याच्याखाली भरपूर बरंचसं खत वगैरे टाकलं आहे, कारण मी कंपोस्ट घरातच बनवते. जे आपलं काड्या वगैरे असतात, आपल्या कोथिंबीरच्या, मेथीच्या काड्या असतात, बरेचसे काड्या मी असं कंपोस्ट इथंच टाकते. केळीची साल भरपूर असते, कारण रोज 1 डझन केळी लागतेच माझ्या घरात, त्यामुळे केळीची सालही भरपूर असते. आणि ह्या ठिकाणी आता हे अस्तव्यस्त सगळ्या फरच्या वगैरे पडल्या आहेत आणि उन्हाळ्यामध्ये पूर्ण गार्डन अस्तव्यस्त पडलं आहे. त्यामुळे आता मी पावसाळा आल्यामुळे मी व्यवस्थित करणार आहे आणि इथेही बेड तयार करणार आहे. हे पाहिलं का, उन्हाळ्यामध्ये पाणी द्यावं लागायचं ना, त्यामुळे सगळं व्यस्त पडलं आहे. आता मी इथल्या एक्स्ट्रा फरच्या माझ्याकडे भरपूर आहेत. त्यातले मी 4-6 लागतील मला वाटतं. 6 लागतील, 6 फरच्या नेणार आहे. हे पाठीमागे पाल वगैरे बसलेले असते, ते व्यवस्थित बघून मी घेणार आहे 6 फरच्या. आणि 6 फरच्या हे किती पाहिलं का, आमच्यात ते मांजरेही खूप असं फिरतायत, मध्ये करतायत मला काम करताना. मी इथं ठेवून टाकते आता फरच्या. आणि हे मी मिरचीचं बिया टाकलेत. मी काम करताना मोबाईल हातात असल्यामुळं हे कॅमेरा हलतो आहे. हे शेवग्याचे झाड इथं आलेलं आहे मी बिया टाकल्यानंतर, पण आता हे उचलून मला दुसरीकडे लावावं लागेल. पण खूप मोठं आहे, मी पलीकडल्या बाजूला लावणार आहे, कारण मध्येच मोठं झाड येणार आहे ते. त्यामुळे तिकडे हे मिरचीचं झाड आहे, शेवग्याचं झाड त्याच्याच बाजूला तिकडे लावणार आहे असं. आणि हे आता मी सगळा पसारा काढून मी इथे एक बेड बनवते. इथे लावणार आहे मेथी. मी पालक लावली आहे, मेथी लावणार आहे, परत कोथिंबीरही लावणार आहे. जे माझ्याकडे बिया अवेलेबल आहेत ते लावणार आहेत. आणि नर्सरीतून जाऊन मी काही वांग्याची रोपही आणणार आहे. पण मी आता इथं बेड बनवून घेते. हे पाहिलं का, हे आमचे किटी कसं बसलेत मस्त. आणि हे आता मला हे दुपारनंतर लावले आहे. मी ते बेड सकाळी केला होता, आता हे दुपारनंतर 4 नंतर मी बसले. ते मला संध्याकाळी 7 वाजले हे करायला, कारण खूप मोठा खड्डा खांदावा लागतो 4 इंची. आणि मग ते फडच्या व्यवस्थित ठेवावं लागतात, कारण फडच्या इकडे तिकडे म्हणजे क्रॉस तिरखा वगैरे होणार नाही, असं खूप चुका होतात ह्याच्यामध्ये आणि खूप मेहनत लागली ह्याच्यामध्ये. आणि हे मी कंपोस्ट घरातलं जे आजचं होतं ते नारळाची साल, कांद्याची साल वगैरे टाकून घेत आहे. काही हिरव्या पालेभाज्या बी होत्या उरलेल्या खराब झालेल्या, तेही टाकून घेत आहे. आणि ह्यात लिंबाचा पाला आवर्जून टाका. आणि हे जे शेण घेतलं आहे मी, जे उखंड्यातलं असतं, म्हणजे वाळलेलं शेण घ्यायचं आहे. ओल्या शेणाने याला आळी पडते आणि ते काही कामाचं नाही, झाडे उगवत नाही, कारण ते खूप उष्ण असतं. ओलं शेण असतं ते खूप उष्ण असतं, त्यामुळं जे उखंड्यातलं वाळलेलं शेण असतं ते कंपोस्ट बनलेलं असतं. आणि ते कंपोस्ट मी पूर्ण वाळलेलं शेण आणलेलं आहे मी शेताकडे जाऊन. आणि हे असं आधी फोडून घ्यायचं आहे, सगळं मिसळून घ्यायचं आहे मातीमध्ये, आणि वरून पण थोडीशी माती टाकणार आहे. पण हे आता आधी ह्यातले मोठे मोठे खडे काढायचे आहेत आणि पूर्ण हे शेण, आणि त्यात मी थोडीशी राख पण टाकणार आहे. शेण फोडून घ्यायचं आहे, जे खत आपण टाकलेलं आहे, शेणखत आणि कंपोस्ट. असं बरेचसं मी कंपोस्ट दररोज आता ह्याला टाकतच राहणार आहे. मी जे केळीची साल वगैरे हे आहे, हे मेथी घेतली आहे मी. आणि हे पाहिलं का, हे मेथी आता मी एकाच हाताने काढते आहे, कारण कॅमेरा मी एका हाताने पकडला आहे.
ही मेथी मला कशी लावायची अजिबात माहिती नाही आहे. मी शेती कधी केलेली नाही. मी अंदाजे आता यूट्यूबला पाहिली जशी मेथी लावते आहे. मला तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की ही मेथी अशी लावली तर चालते का. आणि आता हे मेथीवर थोडी थोडी मी माती भुरभुरणार आहे. आता किती माती टाकायचं त्याच्यावर मलाही माहिती नाही. खोलवर किती लावायचं आपण बघू. ट्राय केला आहे. आले तर सांगते दुसऱ्या व्हिडिओमध्ये.